कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये पोलीस स्टेशनमध्ये ऐनवेळी पोलिसांच्या विषयात एंट्री घेऊन युगचा जो काही ड्रामा चालू होतो त्याचमुळेच मोहितने कावेरीला लाख मोलाचा सल्ला दिलाय की युगच यश बनेल. पण कावेरीने मनाचा निर्धार पक्का करून आता सत्याला सामोरं जायचं ठरवलंय. अमृताने तर घरात मोठा अखंड तांडवच केलाय. यश या जगातच नाहीये असं बोलणाऱ्या अमृताचं माने थोबाड फोडलंय. पण आता अमृताने हे चॅलेंज केलंय की कावेरी सत्य लपवण्याचा प्रयत्न करते. यशला नक्कीच काहीतरी झाले. कावेरी एकटी घरी परतताच माने तिला जाब विचारलाय. आता काय होईल नक्की? मोहितच्या सल्ल्यानुसार कावेरी युगला यश बनवून घरी आणेल का, की यश गेल्याची बातमीत ती जाहीर करून टाकेल? त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या व्हिडिओला हाई पॉईंट जरूर द्या. मानचा मेसेज आल्यानंतर तो मेसेज वाचूनच कावेरीचं पार अवसानच कळून पडतं. त्यात विद्याचा सुद्धा मेसेज येतो की यश भाऊजी लवकर परत या, आम्ही सर्वच जण खूप आतुरतेने वाट बघतोय तुमची. कावेरीला आता काही मार्ग सुचनासा होतो. सत्याला सामोरं तरी जायचं कसं? इतके दिवस सत्य का लपवलं म्हणून घरातले सर्वच जण चिडचिड, तेही भीती. आता मी काय करू, कसं खरं सांगू असा विचार करत असताना कावेरीच्या हातून अचानकच स्वतःचा मोबाईल खाली सुटतो. पण ऐनवेळी युग येऊन तो पकडतोच. पुन्हा हे दोघे आमने सामने येतात. पुन्हा या दोघांमध्ये ठिणगी पडते. युग तिला पुन्हा थट्टा मस्करी करत विचारतो, लक्ष्मी देवी, अहो असं उदासलेल्या चेहऱ्याने का आहात तुम्ही? लक्ष्मी तर नेहमी प्रसन्न असते. कावेरी इतकी संतापते त्याच्यावरती, तू काय करतोयस इथे? तू माझा पाठलाग करतोयस का? युग मुद्दामच म्हणतो की लक्ष्मी देवी अशी रागावलेली छान दिसत नाही. लक्ष्मीच्या चेहऱ्यावर कायम गोड स्माईल असायला हवं. कावेरी त्याच्यावरती खेकसते, गप्प बस. तो आता मुद्दामच म्हणतो की शांत, लक्ष्मी देवी शांत. नवीन युगाचं स्वागतच करायला हवं. आता हा काही गप्प बसणारातला नाहीच आहे, कारण हा कावेरीच्या मागे हात धुवून लागलाय. अगं इतका चार्मिंग मुलगा स्वतःहून तुला ऑफर देतोय आणि तू आहेस की मान्यच करत नाही आहेस. अगं तुझे सगळे प्रॉब्लेम असा चुटकी सरशी मी सॉल्व करू शकतो. तेव्हा कावेरी पुन्हा त्याला खडसावते की गप्प बस आणि तुझं तोंड दाखवू नकोस मला. तो मुद्दामच त्याची फिरकी घेतो की यशची आठवण येते ना मला बघून. कावेरी त्याच्यावरती इतकी रागावते आणि निघ इथून म्हणून ती स्वतःच निघून जाते. आता युग पुन्हा तिची थट्टा करतो की अरे मला निघ म्हणाली आणि स्वतःच निघून गेली. ठीक आहे चल जा जा. आता हा युग जेव्हा सुपरस्टार होईल ना तेव्हा अशी ऑफर पुन्हा नाही मिळणार तुला. मिळेल तर फक्त युगचा ऑटोग्राफ. याचा ड्रामा इकडे चालूच आहे. तोचपर्यंत कावेरी जाऊन मोहितची भेट घेते. खरं तर मोहितने मुद्दामच तिला पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतलेलं असतं. तो तिच्यासमोर यशचं डेथ सर्टिफिकेट टेकवतो. तो सांगतो की मी मुद्दामच घरी नाही पाठवलं. कावेरीच्या डोळ्यातून अश्रू गळागळा वाहतात आणि तेच अश्रू त्या डेथ सर्टिफिकेटवरती पडतात. कावेरी पटापट ते अश्रू आपल्या साडीच्या पदराने पुसत असते. तेव्हा मोहितला इतकं वाईट वाटतं कावेरीसाठी. तो सुद्धा खूप वाईट मनस्थितीतून जातोय. पण तो कावेरीला धीर देण्याचा प्रयत्न करतो. सावर स्वतःला, वाईट वाटून घेऊ नको. हे म्हणणं खूप सोपं आहे कावेरी, पण या सगळ्याला तुला एकटीला सामोरं जावं लागलं. कावेरी, यश आपल्याला सोडून गेलाय हे तर आता ऑफिशियल पेपरवरती सुद्धा डिक्लेअर झालं आहे. त्यामुळे तू आता घरच्यांना सांग हे सत्य. मोहित इतकं सहजपणे बोलून जातो ना की कावेरीच्या काळजाचा ठोकाच चुकतो. कारण पुन्हा पुन्हा तिच्या नजरेसमोर यशसोबतचा तो शेवटचा क्षणच येतो. यश गेल्यानंतर घरात जे काही घडलं ते सरकन कावेरीच्या नजरेसमोरून जातं की यशचा फोन येत का नाही म्हणून मा संतापलेले आहेत. नंतर यशचा मेसेज काय आला आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू फुललं. घरातील सर्वजण किती आतुरतेने यशच्या येण्याची वाट पाहत आहेत. कावेरीच्या मनात येत ते विचारांचं वादळ इतकं घोंगावत असतं की त्यातून तिला मार्गच काढता येत नसतो. कावेरीला अस्वस्थ पाहून मोहितला तिची काळजी वाटते. तो विचारपूस करतो की कावेरी, कसलं टेन्शन आहे का तुला? हे बघ, काही असेल तर सांग मला. तेव्हा कावेरी विचार करते की मोहित जिजू, खरं तर तुम्हाला सांगायला काहीच हरकत नाही आहे. त्यानंतर तिची आणि युगची भेट कशी झाली, युग अगदी यशसारखा कसा दिसतो, युगने सरप्राईज प्लॅन करून कावेरीला कसं हदरवून टाकलं आणि त्याने स्वतःहून यश बनण्याची कशी ऑफर दिली, ते सगळं ती मोहितला सांगून तर टाकते.
पण दुसऱ्याच सेकंदाला ती इतकी संतापलेली असते. म्हणजे तो यशसारखा फक्त दिसतो जिजू, पण यशचं मन कुठून आणणार आहे तो? आणि तसंही त्याची हिंमत कशी झाली यशची जागा घेतो म्हणायची? आता मोहितच्या डोक्यात ट्यूब पेटते. तो कावेरीला समजावण्याचा प्रयत्न करतो स्वतःच्या परीने. हे बघ, इतके दिवस हीच गोष्ट आपण मानपासून लपवून का ठेवली कावेरी? कारण मानना धक्का बसू शकतो. पण आता जर स्वतःहून युग जर ऑफर देत असेल तर ते स्वीकारायला काय हरकत आहे? म्हणजे मी फक्त माझ्यासाठी म्हणतो या. कावेरी धक्क्याने त्याच्याकडे पाहत असते, पण आता त्या दोघांनाही भलताच धक्का बसतो हा. कारण हवालदाराच्या वेशात यश तिथे हजर होतो, म्हणजेच युग. आता पुन्हा त्याचे फिल्मी ड्रामे चालू होतात. कावेरी जेव्हा त्याच्यावरती वचकते, तू इथे काय करतोयस, तेव्हा तो म्हणतो की डोकं गरम करण्यापेक्षा गरम गरम चहा घेता का, मागवू का पटकन? आता मोहित अचंबित होऊन विचार करतो की कावेरी, अगं हा तर पुढचं वाक्य युगच पूर्ण करतो. सेम यशसारखा दिसतो ना मी. मी बाहेर अशी ॲक्टिंग केली ना, नाही म्हणजे ॲक्टर म्हटलं की काम सोपं होऊन जातो. एकही प्रश्न न विचारता मला डायरेक्ट आत सोडलं. तो चोराची काटे आदळतो स्वतःच घाबरतो. आता तो पुन्हा एकदा फिल्मी स्टाईलमध्ये मोहितशी बोलतो की या मुलीची तुम्ही खूप छान पद्धतीने समजूत काढली. मानलं आज सर तुम्हाला. तो सॅल्यूट ठोकतो. सर, ज्यावेळेस मी मोठा सुपरस्टार होईल ना, तेव्हा तुम्हालाच बोलवेन सिक्युरिटीसाठी. याने तर आधीच मोहितचा पचका करून ठेवला. आता तो गोड बोलतो. तो कावेरीसमोर हात जोडत विचारतो की लक्ष्मी देवी, पटलं ना तुम्हाला की मी 2 कोटी कमीच मागितले आहेत, कारण मी हुबेहूब यशसारखा दिसतो आणि यशसारखी ॲक्टिंगसुद्धा करू शकतो. तुम्हाला दुसरा कुठला असा ॲक्टर अजिबात मिळणार नाही. लक्ष्मी देवी, मान्य आहे ना ऑफर? आता मोहित आश्चर्याने विचारतो की लक्ष्मी देवी काय आहे? अरे तिचं नाव कावेरी आहे. तेव्हा यश चक्क कावेरीच्या पायाच पडतो. तो म्हणतो की हो, पण माझ्यासाठी ही लक्ष्मी देवीच आहे. कावेरी इतकी पकून जाते ना या ड्राम्यांना. तेव्हा मोहितला तो अजून एक ड्रामा दाखवतो. कारण मोहितचा विश्वास जो संपादन करायचा आहे, आता तो हवालदाराच्या वेशातून डायरेक्ट घुसतो. ते डायरेक्ट इन्स्पेक्टरच्या रोलमध्ये. इन्स्पेक्टर युग रिपोर्टिंग, म्हणजेच क्रिमिनल्सचा कर्दनकाळ. तो खुनी नक्कीच याच रूममध्ये आहे. तुमच्या दोघांपैकी कोणीतरी एक खुनी आहेच. आणि मोठ्याने तो हवालदाराला हाक मारतो. तोही मूर्खासारखा इथे येतोच. तो विचारतो तेव्हा युग सांगतो की या दोघांनाही आत टाका. आता हवालदार आश्चर्याने विचारतो की इन्स्पेक्टरला कसं आत टाकायचं? आता मोहित हसत त्याला सांगतो की काय नाही तुम्ही जावा. त्याने अशी ॲक्टिंग केलेली असते ना की मोहित तर अक्षरशः भारावून जातो. आता जेव्हा युग विचारतो की सांगा, मिळेल ना मला यशचा रोल? ज्या क्षणी मोहित त्याचा हात पकडतो, आता तो युग हसत इतक्या मोठं टनाटन उड्या मारत असतो ना, कावेरी त्याच्यावरती पुन्हा भडकते. अरे मूर्ख आहेस का, तो वेडा आहेस का, कशाला उगाचच उड्या मारतोयस? तेव्हा युग सांगतो. कावेरी त्याला आता पुन्हा खडसावते की तू निघ इथून, नाहीतर मी इथल्या इथे पोलिसांना कंप्लेंट करेन तुझी. तेव्हा तो सांगतो की नाही लक्ष्मी देवी, अहो तुम्हाला नाराज करून आमचं कसं होणार? ठीक आहे, मी जातो. सर, समजावा या मुलीला जरा. कावेरी त्याच्यावरती भडकते. निघ म्हटलेलं कळत नाही का तुला? आता तो तेथून सटकतोच. या युगने त्याच्या फिल्मी ड्राम्याने कावेरीचं इतकं डोकं खाल्लेलं असतं ना, खूपच चिडते त्याच्यावरती ती. आता इकडे यश पुराण घरी चालूच असतं. माननी यशसाठी शोटर विणलेला असतो आणि त्या विचार करतात की यश माझं धावायला सुद्धा जातो, मग म्हटलं की टोपीही विणावी. आता या सगळ्यांच्या यशच्या बोलण्याने अमृता मात्र इतकी वैतागून जाते ना. मा विद्याला विचारतात की स्वयंपाक झालाय का? तेव्हा विद्या सांगते की हो मा, जेवण सगळं बनवलंय. यश भाऊजी एकदाचे आले की गरम गरम फुलके बनवते, मग जेवायला बसव. तेव्हा काकू म्हणते की वहिनी, आपल्या यशच्या सवयी किती साध्या सुध्या आहेत ना. त्यावर मा म्हणतात की हो ना, ते लहानपणी त्याला ना ते चॉकलेटं बिस्किटं हे असलं सगळं कधी आवडलंच नाही खायला. त्याला ना नेहमी घरचं जेवण आवडायचं. मक्याचा चिवडा, चकली, माझ्या हातचा गोड शिरा. सर्वार्थाने गुणी आहे माझं बाळ. तेव्हा यमुना म्हणते की हो मा, मला सुद्धा आठवतंय. आता विद्या मग बोलणारच असते की यश भाऊजी आले ना मा, इतक्यात ही अमृता त्यांच्यावरतीच भडकते की बस, मागासपासून यश 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 काय लावलं हे सगळं? विद्या तिला खडसावते की काय ग, वेड लागल्यासारखी का वागते? माहितीला विचारतात, डोकं बिकं फिरलंय का तुझं? आता तर अमृता हद्दच पार करते. मानवरती आवाज चढवून बोलते की मगाशी 15 मिनिटात जवळजवळ 50 वेळा तुमच्या तोंडून मी यशचं नाव ऐकलं असेल.
आता यमुना तिला खडसावते की अमृता कोणाशी बोलतेस, भान ठेव जरा. अमृता तर तिच्यावरती सुद्धा आवाज चढवते, ठेवलंय ना भान. नाही म्हणजे सगळ्या गोष्टींचं भान फक्त मीच ठेवायचं. या घरात मी कितीही चांगलं वागलं तरी कोणी नाही ना माझ्यावरती विश्वास ठेवणार. आणि मगाचपासून मी बघते त्या यशचं तुम्ही गुणगान गाताय, पोवाडे गाताय ना, तो यश परतच येईल याची काय खात्री आहे तुम्हाला? आता मात्र सर्वांच्या पायाखालची जमीनच हादरते की. सर्वजण डोळे वटारून अमृताकडे पाहतच राहतात. अमृता अशी रिॲक्ट होते प्रेक्षकांनो, जसं काही यश केल्याची बातमी हिला माहिती आहे का? की यशचा ॲक्सिडेंट करण्यामागे हिचाही हात नाही आहे ना? इकडे मोहित कावेरीला समजावण्याचा अतोनात प्रयत्न करतो, पण कावेरीचं तसं वागणंही साहजिकच असतं. मोहितला उलट ती सांगते की नाही जिजू, मागे मी गावाहून इथे आल्यानंतर एकदा खोटं बोलून झालोय आणि त्याचे परिणामसुद्धा भोगलेत मी. माझा इतका मोठा गैरसमज झाला ना जिजू, की त्यांनी माझ्याशी बोलणंच बंद केलं होतं. पण आता नाही, कारण आता प्रश्न त्यांच्या मुलाचा आहे. मोहितला कावेरीची अवस्था पाहवतच नाही, कारण तिच्या डोळ्यातून अश्रू काही थांबतच नसतात. तो कावेरीला सावरायला सांगतो. कावेरी स्पष्ट सांगते की नाही जिजू, एक खोटं बोलायला पुन्हा 10 खोटं लपवावं लागतं. आता मी मनाची तयारी केली आहे. मी घरच्यांना सगळं खरं सांगून टाकणार आहे. मोहित जिजू, मी घरच्यांपासून हे सत्य लपवलं. सगळ्यांना असं वाटतं की यशला मी खूप मिस करते म्हणून अस्वस्थ आहे. जेव्हा ते मला चिडवतात ना जिजू, त्या क्षणी काय वाटतं, किती दुःख होतं मनाला नाही सांगू शकत मी तुम्हाला. तेव्हा मोहित पुन्हा समजावतो की कावेरी प्लीज, हे बघ घरच्यांना धक्का बसू नये म्हणूनच तर तू हे गोष्ट लपवून ठेवलीत ना. कावेरीच्या मनात दुःखाचा उमाळा दाटून येतो. यशला ती भरल्या डोळ्यांनी सांगते की मा, यश येण्याची तयारी करतायत. घरात सर्वजण इतके खुश आहेत. 1 महिन्यापूर्वीच यश त्या सर्वांना सोडून निघून गेलेत. हे सत्य मी कसं सांगू त्यांना? आणि सत्य कळल्यानंतर त्यांच्या मनाची काय अवस्था होईल? हे आठवणच मला इतकी भीती दाटून येते आणि तिला हुंदका माहीनासा होतो. शब्द तोंडातून फुटेनासे होतात, कारण तिला अश्रू अनावर होतात. ती इतकी भयानक रडायला लागते की मोहितलाच तिची खूप काळजी वाटते. तो पटकन तिला पाणी प्यायला देतो. कावेरीने धीर एकवटून आता मनाचा निर्धार पक्का केलेला असतो की ते घरच्यांना सगळं खरं खरं सांगून टाकणार. मग जे काही होईल त्याची भीती तिच्या मनात राहिलेलीच नसते आणि मोहितलाही तिचं म्हणणं योग्य वाटतं. इकडे घरी मात्र आता अखंड तांडव होतो, कारण घरातल्या सगळ्या बायका त्या अमृतावरती तुटूनच पडतात. त्या जा विचारतात की म्हणजे तुझ्या जिभेला काही हाडबीड आहे का नाही? अमृता तोंड वर करून जा विचारते की मग बोला ना, सांगा काय चुकीचं बोलते मी? गेल्या महिन्याभरात यशने एकदा तरी कॉल केला का? हे सगळं तुम्हाला विचित्र वाटत नाही आहे का? तेव्हा काकू तिला खडसावते की काय विचित्र घडतंय ग या घरात? ती म्हणते की यशचा फोन खराब झालाय म्हणूनच तो कॉल करू शकत. म्हणजे अमृता मुद्दामच घरच्यांच्या मनात संशय निर्माण करण्याचा प्रयत्न करते. विद्या तिचं तोंड बंद ठेवण्यासाठी तिला खडसावते की अमृता, तुझ्यासारखे वाईट साईट विचार ना आमच्या मनात नाही बाई घोंगावत. तेव्हा अमृता म्हणते की ठीक आहे, मी हे मानते की यशचा फोन तिथे खराब झाला होता, पण आता यशची फ्लाईट तर सेफली लँडही झाली. मग अजूनही त्याने फोन का नाही केला? आता तर मग तोच संशय डिटेक्टिव्ह यमुनाच्या डोक्यातही शिरतो. तीही विचार करते की हो मा, एव्हाना यशची फ्लाईट लँडही झाली, त्याने तर फोन करायला हवा होता. मुद्दामच अमृता आता कावेरी बद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करते. तुमची लाडकी कावेरी, ती सुद्धा सकाळपासून घरात नाहीच आहे, दिसतेय का? तेव्हा सर्वजण आता सैरभैर होऊन जातात. तेव्हा पुन्हा विद्या तिला ताकीद देते की अमृता, यश भाऊजी फोन उचलत नसतील पण आमच्या मेसेजेसचे रिप्लाय तर देतायच ना? त्यावर अमृता म्हणते की मेसेजेसचे रिप्लाय काय हो, ते कोणीही देऊ शकतं. आणि मला सांग मावशी, यशचा आपण सगळ्यांनी कधी आवाज तरी ऐकलाय का गेल्या महिन्याभरात? यश लंडनमध्ये आहे, कोणत्याही आयऱ्या खेड्यापाड्यात नाही येतो जिथे सोयी सुविधा नसतील असं म्हणायला. कोणाचाही फोन घेऊन तो एक कॉल तर तुला करूच शकत होता ना? आता अमृता असं काही बोलत असते की सगळ्यांना खरंच हळूहळू एक वेगळाच विचित्र संशय यायला लागतो. विद्या अमृताला स्पष्ट शब्दात सांगते की यश भाऊजी येतीलच थोड्या वेळाने, तेव्हा सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. अमृता तिला सांगते की मला नाही वाटत,
मा तिला खडसावतात, पण अमृता म्हणते की मी नाही कोणाला घाबरत, कारण मला एकच डाऊट आहे की ती कावेरी आपल्या सगळ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते. अमृता नको तिथे अतिशहाणपणा करायला जाते. ती आता मानवर आवाज चढवून त्यांना विचारत असते की आता जे उदयच्या बाबतीत झालं तेच यशच्या बाबतीत. मानच्या काळजाचा ठोकाच चुकतो आणि त्या रागाच्या भरात तिच्या अंगावरती हात उगारतात. सर्वच जण धक्क्यात असतात. कावेरी घराकडे येत असतानाच मनात विचार तिच्या घोंगावतच राहतात की आता जेव्हा यश गेल्याची बातमी घरातल्यांना कळेल तेव्हा त्यांना खूप मोठा शॉक बसणार आहे. पण आता हे ओझं मी माझ्या मनावर किती दिवस असंच ठेवणार आहे. कधी ना कधीतरी सत्य सांगावं तर लागेलच की. इकडे घरी चुरू बोलणाऱ्या अमृताला मात्र मा आता खडसावतात. खूप ऐकून घेतला तुझं. मा अमृताला ठणकावून सांगतात, माझा यश सुखरूप आहे आणि थोड्या वेळाने तो घरी परत येणारच. अमृतात विचारते वर तोंड करून, ठीक आहे, कळेलच. तेव्हा मा तिला स्पष्ट शब्दात सांगतात की कावेरीवरती माझा पूर्ण विश्वास आहे. कावेरी अशा कोणत्याही गोष्टी लपवून नाही ठेवणार. अमृता आता उलटा माननाच सवाल करते की वाह, नाही म्हणजे इतकं काही केलं त्या कावेरीने तरीही तिच्यावरती एवढा विश्वास. अमृता मुद्दामच कावेरीविषयी मानच्या मनात राग निर्माण करण्याचा प्रयत्न करते. इतक्या साऱ्या गोष्टी तिने मागे लपवल्यात. मा तिच्यावरती वचकतात ते घराच्या भल्यासाठी केलं तिने. तेव्हा पुढे अमृता काही बोलणार तर मा तिला आता ताकीद देतात की गप्प बस. आता एक शब्द जरी बोललीस ना तर घराच्या बाहेर काढेन मी. पण अमृता डोक्यावर पडल्यासारखी वागते. ती तिथेच मानसोबत वाद घालते. ठीक आहे, काढ घराबाहेर. नाही म्हणजे मी कितीही चांगली वागले, कितीही खरं बोलले तरी सगळ्यांना दोषी तर मीच वाटते ना. पण मावशी, माझी ना खात्री आहे की यशला नक्कीच काहीतरी झालंय. अमृताच्या बोलण्याने आता तर सर्वांनाच जीवाला कोर लागून राहतो. आता भाग संपतोय. पुढील भागात आपण बघूयात की कावेरी एकटीच घरी परतते. तेव्हा सर्वच जण घरातले तिला जाब विचारत असतात की यश कुठे आहे? अगं बोल कावेरी, काहीतरी उत्तर दे. आता मानचा मात्र खूपच संताप होतो. अगं डोळ्यात प्राण आणून मी माझ्या लेकराची वाट बघत होते, तरीही तू माझ्याशी इतकं खोटं बोललीस. तू माझ्याशी का खोटं बोललीस? का सत्य लपवलंस? आज पुन्हा एकदा तू माझा विश्वासघात केलायस कावेरी. पण आता कावेरी मानना काय उत्तर देईल? ती युगलाच यश बनवून घरी घेऊन येईल का? की ऐनवेळी युगच यश बनवून तिथे धमाकेदार एंट्री घेईल आणि कावेरीला शॉक करेल? पाहणं मनोरंजकच ठरेल.